छोटस आयुष्य आहे ती एका मिनिटामध्ये इंस्टाग्रामने डिसाईड केली की माझा जो पेज आहे तो त्यांनी डिसेबल केलाय, सस्पेंड केलाय. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. माझं नाव शरद आहे आणि स्वागत करू की कसं हा ब्लॉग कसा सुरू करू तोच मला समजत नाहीये. कारण की आज जो व्हिडिओ मी हा बनवतोय तो थोडासा इमोशनलच आहे आणि मला माझ्या ज्या लाईफमध्ये त्या गोष्ट घडली आहे. आय थिंक तुम्ही टायटल आणि थंबनेल तर बघितला, तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल. एवढ्या वर्षाची मेहनत जी मी केली होती माझ्या इंस्टाग्राम पेजला बनवायसाठी, ती एका मिनिटामध्ये इंस्टाग्रामने डिसाईड केली की माझा जो पेज आहे तो त्यांनी डिसेबल केलाय, सस्पेंड केलाय. मी तो रिकवर नाही करू शकत आहे आणि खूप इमोशनल आहे म्हणजे माझ्यासाठी ही गोष्ट. कारण की मी लॉकडाऊनपासून त्या पेजवरती काम करतोय. आज आय थिंक 2020मध्ये सुरू केला होता तो पेज आणि म्हणजे माझा तो पेज ॲक्च्युली खूप जुना होता, पण मी त्याला द महाराष्ट्रीयन कपल असं नाव दिलं होतं. आणि त्या पेजवरती माझे बरेच काही व्हायरल रील्स आहेत. खूप इमोशनली अटॅच होतो मी त्या पेजवर. कारण की मी ती जी कम्युनिटी बनवली होती ना, तुम्ही मला सगळे मला मेसेज करायचे, अरे दादा व्हिडिओ नाही येते. इंस्टाग्रामवरती मेसेज यायचे, अरे व्हिडिओ कधी येतील. आमच्या लाईफचे अपडेट मी देत राहायचो इंस्टाग्रामवरती, छोटे छोटे रील्स बनवत राहायचो. पण माहिती नाही इंस्टाग्रामला काय झालं. इंस्टाग्रामचा प्रोग्राम आहे तो असा काहीतरी बॉट रन करतो आणि त्याच्यावरती डिसाईड करतो की ह्यांचा पेज ठेवायचा आहे की नाही पेज ठेवायचा आहे. मी ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर खूप वेळा विचार केला की हे सगळं सांगू की नको सांगू. कारण की तुमच्यापैकी बरेच जण सर्च करत असाल इंस्टाग्रामवरती द महाराष्ट्रीयन कपल, तो पेजच दिसत नाहीये. असा काहीतरी बघा, मला लॉग आउट मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, असं काहीतरी पेज मला दिसतोय आणि तो मी जेव्हा पण आता लॉग इन करतो तर तो फक्त लॉग आउट करायला मला सांगतो. बघा झालं असं की मी नॉर्मली इंस्टाग्रामवरती माझ्या जसं डेली नाही टाकायचो, पण ॲटलिस्ट वीकली मी काही ना काहीतरी अपडेट फोटोज किंवा रील्स टाकायचो. आणि काही दिवसापूर्वीच मी एक कोलॅबरेशनसाठी माझा पेज लॉग इन म्हणजे ॲक्च्युली ओपनच करत होतो. ओपन करत होतो तेवढ्यातच मला पेजवरती आलं युअर अकाउंट हॅज बीन सस्पेंडेड करून. मला वाटलं बाई नेटवर्क आहे इश्यू की काही प्रॉब्लेम आहे, म्हणजे असं काहीतरी. मी रिसेट करतो, लॉग आउट करून परत रिलॉग इन करायचा प्रयत्न केला तर तिथे तसंच दिसत होतं, युअर अकाउंट हॅज बीन सस्पेंडेड ड्यू टू कम्युनिटी गाईडलाईन्स करून. आणि खाली अपील होतं. पण जेव्हा हे असं आलं की कम्युनिटी गाईडलाईन्स, तर मला असं वाटलं मी तर फॅमिली कंटेंटच टाकतो. मी माझ्या बायकोबरोबर रील्स टाकतो आणि जास्त करून आय थिंक सो अवनी, अस्मी, विवान, ओबी बरोबर माझे थोडेसे फोटोज आणि व्हिडिओज होते. बाकी मी असे का आलतू फालतू जे इंस्टाग्रामवरती तुम्हाला सगळ्यांना माहिती, इंस्टाग्राम तुम्ही जर पेज ओपन कराल, म्हणजे इंस्टाग्राम जर नॉर्मल ओपन कराल तर मेजरली तुम्ही बघाल तर खूप काही गोष्टी, व्हरायटीज ऑफ गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. तसं मी काही करत नाही. मी नॉर्मली फॅमिली कंटेंटच टाकतो. पण आता कसं बोलू मला माहिती नाही. म्हणजे मी खूप सेफच राहायचा प्रयत्न करतो आणि असं काही मिसइन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न मी कधी केलाच नाही इंस्टाग्रामवरती. मला माझं चॅनल ह्या रिझननी सस्पेंड केला बिकॉज मी चाइल्ड अब्यूज केला आणि चाइल्ड न्यूडिटी असते ती प्रमोट करतो मी मला ॲक्च्युली कळत नाही की मी काय केलं त्या पेजवरती. बघा कसं असतं ना, आपण खूप मेहनत करून काहीतरी बिल्ड करतो आणि काही जण असतात आपल्यावरती जळणारे. ते तर सगळीकडेच असतात. कोणाला आपली प्रगती बघवत नाही. म्हणजे जर कोणी प्रोग्रेस करत असेल तर खेकड्याची रेस आहे भाई. एक खेकडा वरती जात असेल तर दुसरा खेचतोच. ते तसंच झालंय. आणि कोणीतरी मास रिपोर्टिंग केलं माझ्या चॅनलला, म्हणजे माझा जो पेज होता इंस्टाग्राम पेज, मेन्शनिंग की मी चाइल्ड अब्यूज करतो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो काय झालं. मला जेवढं माहिती आहे, माझा इंस्टाग्राम पेज बरोबर माझा फेसबुकचा जो पेज होता ना महाराष्ट्रीयन कपल, तो पण उडाला होता. बट मी खूप ट्राय करून तो महाराष्ट्रीयन कपलचा जो फेसबुकचा पेज आहे तो मला परत आला. पण इंस्टाग्राम मला काय ऐकायलाच तयार नाही. ॲक्च्युली सगळं मेटाकडेच आहे. म्हणजे एक कंपनी मेटा करून, जे व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्राम तेच हँडल करत.
जेव्हा माझा पेज इनिशियली गेला होता ना तेव्हा मला एक अपीलचं ऑप्शन आला होता आणि मी अपीलचं रिक्वेस्ट टाकली होती. पण अपीलची रिक्वेस्ट टाकल्यानंतर पण आफ्टर आय थिंक त्यांनी 24 to 48 आवर्स घेतले. त्याच्यानंतर पण मला तेच लिहून आलं की युअर पेज डज नॉट फॉलो आवर कम्युनिटी गाईडलाईन्स, हेन्स वी आर वी हॅव डिसेबल्ड युअर अकाउंट असं करून आला अँड यू कॅनॉट रिअपील. म्हणजे मी परत अपील नाही करू शकत. मी इंस्टाग्रामच्या कॉन्टॅक्ट सेंटरमध्ये जाऊन बघितलं, खूप सारे ईमेल्स होते, त्याच्यावरती ईमेल्स पण केला पण त्याच्यावरती पण मला काही रिस्पॉन्स नाही आला. अजूनही माझा पेज डिसेबल आहे. तुम्ही जर सर्च करायला गेला ना द महाराष्ट्रीयन कपल तुम्हाला पेज नाही दिसणार. द महाराष्ट्रीयन कपल हे जे नाव आहे ना हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट नाव होतं कारण की खरं सांगू ना ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते नाव मला माझ्या डोक्यात मी कसं आणलं होतं आणि कसा तो तुम्ही बोलतो ना ब्रँड आहे माझ्यासाठी. ऑब्व्हियसली बघा मी जॉब करतो, साईड बाय साईड हे मी सोशल मीडियाही करतो. सोशल मीडियावरती मला खूप सारे ब्रँड्स प्रमोशन येतात. मला मेजर ब्रँड प्रमोशन जे आलं ते इंस्टाग्रामवरच यायचं. मला कॉन्टॅक्ट करायचे, खूप काही होतं. मेहनत केली होती मी आणि कृतिकाने, असं नाही की असंच बस असं चुटकीमध्ये बनवलं होतं. मी खूप मेहनत केली होती त्याच्यासाठी आणि इंस्टाग्रामने सडनली डिसाईड केलं की भाई माझा पेज उडवून टाकायचा. आता ठीक आहे, मी माझे प्रयत्न तर सुरू ठेवलेच आहेत, अजून तर थांबलो नाही आहे. कसं आहे ना की आपले प्रयत्न तर चालू ठेवायचे, बाकी तो देणेवाला तो भगवान आहे. अगर असेल त्यांच्या मनामध्ये तर माझा पेज परत येईल. जर बाय एनी चान्स माझा पेज नाही आला तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपडेट देईनच. त्याच्यामध्ये माझा जो पेजचा हँडल न्यू पेजचा आता द महाराष्ट्रीयन कपल नाव मला तर नाही मिळणार, तर द महाराष्ट्रीयन कपल मागे पुढे काहीतरी लावून असंच करावं लागेल. पण ते माझ्या डोक्यात हमेशा राहील यार द महाराष्ट्रीयन कपल पेज गेला. आणि हो, मी तुम्हाला जो मेन मुद्दा आहे माझा पेज का गेला तर मी तुम्हाला सांगतो. माझा आणि अस्मीचा तुम्हाला सगळ्यांना जर तुम्हाला नसेल माहिती तर तुम्ही माझ्या मागचे व्हिडिओ अस्मी बरोबर माझे खूप सारे रील्स आहेत छोटे छोटे, तर त्याच्यामध्ये ना मला जेवढं माहिती आहे कारण की मला तो सेम मेसेज ना फेसबुकवर पण आला होता. तर आमचं एक छोटंसं कॉन्व्हर्सेशन चाललं होतं माझं आणि अस्मीचं. कधी मला खूप दिवसानंतर भेटलेली ना, तर ती मला अशी बोलते तुम्ही माझे पार्टनर आहे, शरद काका मला चावतात, असं ती अशी आम्ही जस्ट मस्तीमध्ये ते छोटासा 30 सेकंडचा क्लिप होता तो मी टाकला होता. आय डोंट नो तो कोणाला नाही आवडला काय, म्हणजे मी काय अब्यूज आम्ही माझं तिचं रॅप म्हणजे ती लहान आहे, ती माझ्या मुलीसारखी आहे यार, म्हणजे माझी मुलगीच आहे, मी तिला मुलगी मुलगीच म्हणतो, पण कोणाला ते आवडलं नाही आय थिंक सो. मी जर शब्द चावतो शरद काका चावतात असे, पण ते आम्ही असं नॉर्मलच माझं ते नॉर्मलच असतं यार, म्हणजे माहीत आहे कोणाला हर्ट झालं असेल. आणि तो एक गोष्ट रिपोर्ट झाली. आणि एक डान्स होता अवनीने केला होता माझा. मी तो रील काढला होता, आम्ही भांडूपच्या घरी होतो ना तेव्हा तो मी रील काढला होता. तो ठुमक ठुमक करून एक गाणं यायचं, त्याच्यावरती तो डान्स आहे असं म्हणजे फ्रंटला असं मागे ती माझा बॅग दाखवून नाचत होती. तर त्याच्यामध्ये तो एक व्हिडिओ जो कोणाला नाही आवडला आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की मी चाइल्ड अब्यूज करतोय आणि चाइल्ड अब्यूज करून मी प्रमोट करतोय चाइल्ड अब्यूज. मला ॲक्च्युली आयडिया नाही की इथे मी काय चाइल्ड अब्यूज केला. जर कोणी इंस्टाग्राममध्ये बाय एनी चान्स जर मला नाही माहिती, पण जर कोणी बघत असेल तर प्लीज, माझा काही हेतू नव्हता तसा काही करायचा. इट्स जस्ट दॅट मी माझी फॅमिली माझ्या फॅमिलीमध्ये भरपूर जण आहेत, तर मी असं काही ना काही फॅमिली कंटेंट टाकत असतो. पण ठीक आहे, बघा हाताची 5 बोटं सेम नसतात, कोणाला आवडेल कोणाला नाही आवडेल, पण यार ॲटलिस्ट कोणाचं कंटेंट तुम्ही रिपोर्ट करा, ॲटलिस्ट एकदा विचार करा ना भाई त्याची मागची मेहनत किती आहे, त्यांनी किती मेहनत घेतली इथपर्यंत. मी लिटरली लॉकडाऊनमध्ये हा यूट्यूबचं चॅनल पण माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की मी ऑफिसचं काम करून रात्री 2-2 वाजेपर्यंत बसून पण मी एडिटिंग करायचो. आता माझ्याकडनं होत नाही कारण की माझ्यावरती पण वर्क प्रेशर भरपूर असतं, म्हणून मी यूट्यूबवरती खूप ब्रेक घेतलेला. मी सध्या माझं ऑफिस लाईफ मॅनेज करतोय, कृतिका तिचं ऑफिस लाईफ मॅनेज आहे, त्याच्यामध्ये पण आम्ही करतोय, असं नाही की नाही करत आहे. पण ठीक आहे भाई, अभी आता काय बोलू हो गया तो हो गया. मी एकदा परत एक लास्ट ट्राय मारणार आहे. जर आला पेज तर ठीक आहे, नाही आला पेज तर मी तुम्हाला न्यू पेजचा अपडेट आहे. बाकी तुम्ही मला यूट्यूबवर तर सपोर्ट करणार तर असाच सपोर्ट तुमचा राहू दे. मी माझा पूर्ण प्रयत्न करणार आहे तुम्हाला चांगला कंटेंट देण्यासाठी. म्हणजे माझ्याकडनं तर मी पूर्ण 100% देतो हमेशा, की बेस्ट ऑफ बेस्ट कंटेंट देऊ मी तुम्हाला. आणि लाईफमध्ये आता खूप सारे चेंजेस होणार आहेत माझ्या, ते तर तुम्हाला दिसतीलच लवकरच दिसतीलच. आणि मी प्रयत्न करेन की हा जो आपला यूट्यूबचा जो चॅनल आहे तो अजून ग्रो करायचा, कारण की मला इथे थांबायचं नाही आहे. मी मध्ये सिरियसनेस सोडून दिला जाईल सोशल मीडियावरती,
पण सोशल मीडियावरती खूप खूप स्कोप आहे आणि आपण ही जी फॅमिली खूप मोठी बिल्ड करू शकतो. मी बघितले माझ्या मागून, असं नाही बोलत मी कोणाला असं नावं नाही, माझ्या मागून ही भरपूर जण येऊन खूप पुढे गेली. मी नॉर्मल बेसवरच चालू आहे. ते एक आहे ना रॅबिट आणि टॉटाईसची जी तुम्ही कासवाची आणि काय ससाची स्टोरी, तसंच मी तसा टर्टलच आहे, तो टॉटाईसच आहे, मी स्लोच चालतो. पण माझं जो विजन आहे तो खूप लांबचा विजन आहे. तर मला हे खूप लांबपर्यंत न्यायचं, हे इथेच नाही थांबायचे. तर जे काही अपडेट असेल तर मी तुम्हाला नक्कीच देईन माझ्याकडनं. आणि बाय एनी चान्स जर पेज नाही आला माझा तर मी तुम्हाला न्यू पेजची लिंक देईल. तर प्लीज मला जसं यूट्यूबवर म्हणजे तुम्ही सपोर्ट केला आहे, तसं तुम्ही मला फेसबुकवर सपोर्ट केला आहे, तसं तुम्ही मला माझ्या न्यू पेजवरती, इंस्टाग्राम पेजवरती पण नक्कीच सपोर्ट करा. बाकी जो सेकंड पार्ट होता दुबईचा, बघा झालं काय, कृतिका दुबईला गेली होती, पण जेव्हा मी तिच्यावर नसतं तर ती थोडीशी आवरी होते. आणि मग तिने जो व्हिडिओ नॉर्मली जे शूट केले ते पोर्ट्रेट मोडमध्ये केले, लँडस्केप मोडमध्ये नाही केले. तर नेक्स्ट टाइम जेव्हा मी जाईन दुबईला, किंवा मी आणि कृतिका तर इंटरनॅशनल ट्रिप खूपच लवकर करू फॉर शुअर. काही जणांचे कमेंट आलेले मागच्या व्हिडिओमध्ये कि काय फक्त एकटी जाते, हस्बैंड बरं जात. तर भाई हस्बैंड भी जाएगा बहुत जल्दी और अभी तुमको दिखेगा हस्बैंड इंटरनॅशनल ट्रिप पे, ठीक आहे. तर मी काय इथेच थांबणार नाहीये. बाकी किसी को लग रहा, माझे ह्या व्हिडिओ बघून काही जणांना असं वाटत असेल म्हणजे भाई जलते तो सभी आहे, सब नाही जलते. तुम्ही तुमचं नाही गोष्ट करे, काही जण जळतात माझ्यावरती. तर भाई जलते रहो, जल के राग हो जाओगे, कुछ नहीं होने वाला है भाई. मैं तो आगे ही जाने वाला हूँ, मैं इधर रुकने वाला नहीं हूँ फॉर शुअर. तर सपोर्ट करा आणि असंच प्रेम देत राहा. मला माहिती आहे खूप माझ्या मम्मी पप्पांच्या वयाचे बरेच जण माझे व्हिडिओज बघतात आणि तुमचा आशीर्वाद असंच राहून द्या माझ्यावरती. आणि आय विल डू अ कमबॅक. आणि इस बार जो कमबॅक करूंगा ना भाई, आता फक्त बोलणार नाही, आता करून दाखवणार, ठीक आहे. डोळ्यात थोडं पाणी येईल माझ्या. तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो. थँक्यू सो मच, तुम्ही एवढा टाईम दिला आणि हा ब्लॉग इथपर्यंत बघितला त्यासाठी. टेक केअर, बाय.